नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विकास पुरुष म्हटलं की कुणाचं नाव येतं हो? निश्चितच नितीन गडकरी यांचं। असं एखादा विकास पुरुष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे आहे का सांगा बरं? असं मी का विचारतोय? कारण आपण विरोधी पक्षात आहोत म्हणजे चांगल्या कामांना सुद्धा विरोधच करायचा अशी भूमिका विरोधकांची असते। त्यात काही नेते अपवाद असतीलही कदाचित, पण उद्धव ठाकरेंना सध्या तरी काका रोग झालाय असं म्हणायला हरकत नाही। कारण जेव्हापासून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेत, भाजपला विरोध करणं आणि प्रकल्प आला की विरोध करणं हे काम ते सातत्यानं करत आहेत। मेट्रो कार शेडचा विषय असेल, बारसू रिफायनरीचा प्रकल्प असेल, किंवा मग आता धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल किंवा वाढवण बंदर प्रकल्प असेल, ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना सतत विरोध करत आहे। झोपडपट्टी ठेवून विकास होणार आहे का सांगा बरं मला? बाळाला जन्म देताना आईला सुद्धा मरण यातना सोसाव्या लागतात। त्याच पद्धतीने धारावी पुनर्विकास होत असताना किंवा वाढवण बंदर विकासात सुरुवातीला नागरिकांना थोड्याफार अडचणींना सामोरं जावं लागेलही कदाचित, पण पिढ्यानपिढ्यांचं कल्याण होईल त्याचं काय? शरद पवार एक मोठं नाव आहे, पण बारामतीच्या बाहेर त्यांना विकास करता आला नाही असा आरोप त्यांच्यावर होतो। खरा आहे की खोटा आहे आरोप? कमेंट करून सांगा। काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना विदर्भ मराठवाड्यात काय परिस्थिती होती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। मग आता युती सरकारमध्ये पहिल्यांदाच विदर्भाला, मराठवाड्याला किंवा पश्चिम महाराष्ट्राला न्याय मिळत आहे। मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा विकास होत आहे, चौफेर सुधारणा होत आहेत। मात्र ठाकरे आणि पवार यांना विरोध करण्यापलीकडे सर्वसामान्यांचं ही दिसत नाही का असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय। कारण जगातील सर्वात मोठ्या 10 बंदरांपैकी एक असलेल्या वाढवण बंदर विकासाला 15 स्थानिक मच्छीमार संघटनांनी पाठिंबा दिलाय। 76,220 कोटी रुपये इथल्या विकासावर खर्च होणार आहेत। हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचं स्थानिक स्वतः सांगत असून या प्रकल्पामागे खंबीरपणे तिथले स्थानिक उभे आहेत। वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित जोपासलं जाईल असं आश्वासन देखील सरकार देतंय। महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला जनता पाठिंबा देत असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून प्रकल्पाला विरोध केला जातोय। वाढवणप्रमाणेच धारावी पुनर्विकास प्रकल्प सुद्धा विरोधकांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। सर्वेक्षणासाठी आलेल्या लोकांना परत पाठवणं असेल, सहकार्य न करणं असेल, असे सगळे प्रकार विरोधकांनी करून पाहिले, पण स्थानिकांनी विरोधकांचे मनसुबे हाणून पाडलेत। महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला जनता साथ देत आहे। विकासाला विरोध करून महाराष्ट्राला 40 वर्ष पुन्हा आपल्याला मागे न्यायचं आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आणि युती सरकारच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणं हे ठाकरे पवारांचं वागणं बरं आहे का? त्यावर देखील तुमचं मत निश्चितपणे कमेंट करा। तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, युतीच्या की आघाडीच्या, ते देखील आम्हाला नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।